यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मार्गी लावल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 4 तास आढावा बैठक घेतली। बैठकीत कोलाम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। कोलाम समाजासाठी ग्रामसाथी नियुक्त करून त्यांच्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून निधी उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरणासाठी बचत गट स्थापन करून स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करणे, शबरी महामंडळाच्या अल्पदर कर्ज योजनेत कोलाम समाजाला 25% प्राधान्य देणे, आश्रमशाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावणे, वनहक्क दाव्याबाबत मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करणे, CFR क्षेत्रात फळबाग लागवड करणे, सीमांकन प्रक्रिया पूर्ण करणे आणि CFR समित्या सक्षम करण्याचे निर्णय घेण्यात आले। याशिवाय कूड कायद्यातील जमिनी भोगवटा 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबवणे, जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत 7/12 दुरुस्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम सुरू करणे, उद्योग व रोजगार प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करणे तसेच जातीचे दाखले देण्याबाबत विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले। बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी आदिवासी कोलाम समाजाच्या मागण्या सकारात्मकपणे मार्गी लावण्याबद्दल समाज बांधवांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले। महाराष्ट्र T24 करिता अक्रम दिवाण, यवतमाळ।